बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता ही लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज या ठिकाणी ठरणार आहे। जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला लगेच बघूया कधी येणार आहे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता। लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप याला एक ठिकाणी चालू करण्याच्या या ठिकाणी सुरुवात देखील होणार आहे। फक्त तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं गरजेचे आहे। या दोन ज्या अटी आहे या दोन अटी या ठिकाणी तुम्हाला करणं महत्त्वाचे आहे। जर तुम्ही त्या केल्या नाही तर तुम्हाला हा जो येणारा हप्ता आहे तो मिळणार नाही। त्यामुळे या दोन अटी खूप महत्त्वाच्या असणार आहे। तर चला पहिला टप्पा आता या 11 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी आजपासून वितरित या ठिकाणी करण्यास सुरुवात देखील करणार आहे। जर तुम्ही पण या 11 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा या 11 पैकी कोणता तरी तुमचा एक जिल्हा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण बँकेच्या खात्यामध्ये आता लवकरच लाडकी बहीण योजनेचा जो येणारा हप्ता आहे तो येणारा हप्ता तुमच्या पण खात्यामध्ये जमा होईल। फक्त तुम्ही या 11 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहणं गरजेचे आहे आणि त्या ठिकाणाहून तुमचे हे दोन महत्त्वाचे काम या दोन महत्त्वाच्या अटी पूर्ण पात्र या ठिकाणी झालेल्या गरजेचे आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणत्या आहेत ते महत्त्वाचे 11 जिल्हे। ज्या 11 जिल्ह्यातील महिलांना मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी येणार त्या तिथल्या महिलांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। जर तुम्ही पण या 11 जिल्ह्यातील महिला असाल किंवा तुम्ही पण या ठिकाणी 11 जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी टप्पा या ठिकाणी देण्यात येणार आहे। हप्ता तुम्हाला पण या ठिकाणी मिळणार। आज दुपारनंतर तुम्हाला पण मेसेज दिसणार आहे त्यामुळे चिंता करू नका। फक्त अट या ठिकाणी दोनच ठेवण्यात आलेला आहे। फक्त तुम्ही या 11 जिल्ह्यामध्ये असणं गरजेचे आहे आणि तुमचे हे दोन महत्त्वाचे काम करणं या ठिकाणी अत्यावश्यक असणार आहे। जर तुम्ही हे दोन महत्त्वाचे काम केलेले नसतील तर तुम्हाला हा जो येणारा हप्ता आहे तो मिळणार नाही। त्यामुळे महत्त्वाचं या ठिकाणी काम असणार आहे। जर तुमचे हे दोन काम पूर्ण नसतील तर तुम्ही ते लवकरात लवकर जाऊन पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही आणि जेणेकरून तुम्हाला पण जो येणारा जो हप्ता असणार आहे तो येणारा हप्ता तुम्हाला पण लवकर आणि फास्ट या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते महत्त्वाचे दोन काम आणि कोणते आहेत ते 11 जिल्हे ज्या 11 जिल्ह्यातील महिलांना आजपासून हप्ता या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। जर तुम्ही पण या 11 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुम्हाला पण या ठिकाणी या कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहून तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी हे दोन महत्त्वाचे काम करणं गरजेचे आहे। जर तुमचे ते महत्त्वाचे हे दोन काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण या ठिकाणी येणारा हप्ता लगेच या ठिकाणी येणार आहे। तर चला सुरुवात करूया कोणते आहे ते 11 महत्त्वाचे जिल्हे ज्या 11 जिल्ह्यामध्ये आजपासून या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार आहे। तर चला यामध्ये पहिला जिल्हा असताना आपला जालना जिल्हा। जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा जालना जिल्ह्यामध्ये तुमची या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही जालना जिल्ह्यामधून भरलेला असेल तर तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पण जर तुम्ही या अटी पूर्ण नसाल या दोन अटी जर तुमच्या अधुऱ्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर या दोन अटी पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला अडचण बाधा निर्माण होणार नाही। तर चला समोरचा बघू जिल्हा कोणता आहे। ज्या समोरच्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता लाडक्या बहिणींना या ठिकाणी आजपासून वितरणाला सुरुवात देखील करण्यात येणार आहे। आता याच 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये दुसरा संभाजीनगर जिल्हा असणार आहे। जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये देखील या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे चिंता करू नका। जर तुम्ही पण लाडक्या बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार कारण की आता या 11 जिल्ह्यातील महिलांना व हे दोन काम पूर्ण असलेल्या महिलांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने या ठिकाणी केलं असून तर चला समोरचा तिसरा जिल्हा बघू। तिसरा जिल्हा असताना आपला अहिल्यादेवी नगर। जर तुम्ही पण अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला पण देखील या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। फक्त हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण करा। तर चला समोरचा जिल्हा बघू सोलापूर जिल्हा। जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील महिला असाल पात्र महिला असाल तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण मिळणार। तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आता तुमची चिंता मिटलेली आहे जेणेकरून तुम्हाला पण हे दोन महत्त्वाचे काम करणं अति आवश्यक आहे। जर तुमचे हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुम्हाला पण मोठा आनंदाचा क्षण देखील मिळणार आहे। समोरचा जिल्हा पुणे असणार आहे। जर तुम्ही पण पुणे जिल्ह्यातील महिला असाल तर किंवा पुणे जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण या ठिकाणी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार। आर्थिक लाभ देखील तुम्हाला मिळणार कारण की आता लाडकी बहीण योजनेचा जो येणारा हप्ता आहे तो येणारा हप्ता पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा येणार आहे। फक्त हे दोन महत्त्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे आहे। ते महत्त्वाचे काम तुम्ही लवकरात लवकर करून टाका। समोरचा जिल्हा चला बघू सविस्तरपणे समोरचा जिल्हा
या ठिकाणी असणार आहे धाराशिव. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही पण अर्ज केलेला असेल, फक्त आता हे 2 महत्त्वाचे काम तुमचे कंप्लीट पाहिजे, तरच तुम्हाला जो येणारा हप्ता देखील मिळणार आहे. आज दुपारनंतर तुम्हाला पण या ठिकाणी तुमचा हप्ता जमा दिसण्याची शक्यता दाट या ठिकाणी वर्तवलेली आहे. या 11 जिल्ह्यातील महिलांना व हे 2 काम पूर्ण असलेल्या महिलांनाच या ठिकाणी मिळणार. तर चला सविस्तरपणे आपण ते 2 महत्त्वाचे काम बघणार आहोत. त्या पूर्वी आता या ठिकाणी समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा या ठिकाणी आपला असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील महिला असाल, पात्र महिला, तर तुम्हाला पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलेलं आहे. चिंता करू नका, समोरचा जिल्हा देखील आपण बघणार आहोत. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे आपल्या या ठिकाणी नांदेड जिल्हा. झाल्याच्या नंतर समोरचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्हा पण झाला. आता समोरचा जिल्हा यादीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील महिलांना पण गुड न्यूज आलेली आहे. परभणी जिल्ह्यातील पात्र महिलांना पण देखील लाडके बहीण योजनेची रक्कम या ठिकाणी टाकल्या जाणार. जर तुम्ही पण परभणी जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट नक्की करा. फक्त हे 2 महत्त्वाचे काम तुम्हाला करणं अतिशय गरजेचे असणार आहे. तर चला सुरुवात करूया. कोणते आहे ते 2 महत्त्वाचे काम. या ठिकाणी जे 2 महत्त्वाचे काम या ठिकाणी करणं तुम्हाला अति आवश्यक आहे. पण त्यापूर्वी जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की आता या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं का नाही आलं, किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला हप्ता आज मिळणार, आज उद्या या 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये, आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये मिळणार, की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार तुमच्या जिल्ह्याचं नाव या 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, असा प्रश्न तुमचा आम्ही दूर करू. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर या ठिकाणी केले जाईल. तर चला बघूया महत्त्वाचे ते 2 काम. हे 2 काम जर तुमचे नसतील तर लवकरात लवकर तुम्हाला हे 2 काम महत्त्वाचे करणं गरजेचे आहे. कारण की आता हे 2 कडक नियम असणार आहे आणि या कडक नियमामध्ये जर तुमचे हे 2 महत्त्वाचे काम अधुरे असतील तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करा. छोटे छोटे काम असणार आहे पण त्यांचे या ठिकाणी परिणाम खूप मोठे आहेत. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे काम तुमच्याकडून सुटून देऊ नका. काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आणि बघूच नका, तर ते तुम्ही पूर्ण सुद्धा करा जर तुमचे अधुरे असतील तर. आणि जर तुमचे ते पूर्ण असतील आणि तुम्ही पण या 11 जिल्ह्यातील महिला असेल, जे मी 11 जिल्हे तुम्हाला सांगितले, तर तुमच्यासाठी आनंदाचा क्षण आला. तुम्हाला पण या ठिकाणी आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार आहे डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून. तर चला सविस्तरपणे बघू कोणते आहेत ते 2 महत्त्वाचे काम. त्यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुमचं आधार कार्ड अपडेट करून तुमच्या खात्याशी लिंक करा, जेणेकरून तुम्हाला अडचण बाधा निर्माण होणार नाही. जर तुमचा आधार अपडेट नसून आणि तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी तुमच्या खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून अडचण बाधा तुम्हाला पण निर्माण होणार नाही. आता पहिलं काम झालं. आता दुसरं काम असणार आहे तुमचं EKYC. ज्या महिलांनी EKYC केलेली आहे त्याच महिलांना या ठिकाणी जो येणारा हप्ता आहे तो मिळणार आहे. जर तुमची EKYC नसेल तर लवकरात लवकर EKYC करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात